गारपिटीमुळे 13 लाख हेक्टर क्षेत्राचं नुकसान. IMDचा पावसाचा अंदाज एप्रिलमध्ये. सोयाबीन निर्यातीत 68% घट. अवकाळी पावसामुळे हरभऱ्याचे भाव चढे. गारपीटग्रस्तांसाठी 690 कोटी रुपयांची मागणी आणि गारपिटीमुळे गहू उत्पादन घटण्याची चिन्ह. नमस्कार, आता पाहूया सविस्तर वृत्त. महाराष्ट्रात गारपीट आणि अवकाळी पावसामुळे सुमारे 13,70,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकाचं नुकसान झाल्याचं कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज आहे. नुकसानीचा आढावा घेण्याची प्रक्रिया अजूनही सुरूच असली तरी हरभरा, गहू, द्राक्ष, डाळिंब आणि संत्र या पिकांना सर्वाधिक फटका बसल्याचं चित्र आहे. मराठवाड्यात सर्वाधिक सुमारे 6 लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं असून त्यानंतर विदर्भ, खानदेशाचा क्रमांक लागतो, असं कृषी आयुक्तालयातील सूत्र सांगतात. कोकण किनारपट्टी वगळता संपूर्ण राज्यात गारपिटीचा फटका बसलाय. राज्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर आणि इतकी दीर्घकाळ गारपीट होण्याची नजीकच्या भूतकाळातील ही पहिलीच घटना आहे, असं भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या उपमहासंचालक मेधा खोले यांनी सांगितलं. भारतीय हवामानशास्त्र विभाग IMD एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात देशातील मान्सूनचा अंदाज वर्तवेल, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी दिली. देशात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस राहील असा अंदाज स्कायमेट आणि इतर हवामानविषयक संस्थांनी वर्तवला आहे. देशाच्या अन्नधान्य उत्पादनावर विपरीत परिणाम होईल इतकी मान्सूनची वाईट स्थिती राहणार नाही, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. देशाची सोयाबीन निर्यात यंदा फेब्रुवारीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 68% घटली आहे. सध्या बाजारपेठेमध्ये सोयाबीनची आवक खूपच घटल्यामुळे सोयाबीन क्रशिंग कमी झाल्याने ही स्थिती उद्भवली आहे. सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सोपाचे समन्वयक राजेश अग्रवाल यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश हे प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्य असून तेथील बाजारपेठांमध्ये सोयाबीनची आवक वाढल्यावरच निर्यातीच्या स्थितीत सुधारणा होईल, असं श्री अग्रवाल यांनी सांगितलं. भविष्यात सोयाबीनचे भाव वाढतील या आशेने शेतकऱ्यांनी सध्या माल बाजारात आणण्याऐवजी साठवून ठेवण्याला पसंती दिली आहे. देशात गारपीट आणि अवकाळी पावसामुळे हरभरा पिकाचं मोठं नुकसान झाल्याने सध्या स्थानिक बाजारपेठात आणि वायदे बाजारात हरभऱ्याचे दर चढे आहेत. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांमध्ये पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. काढणीच्या अवस्थेत असलेलं पीक भुईसपाट झाल्यामुळे उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. स्थानिक बाजारपेठेत हरभऱ्याची मागणी वाढत आहे, परंतु प्रतिकूल हवामानामुळे आवक घटल्याने सध्या दर चढे आहेत. वायदे बाजारातही भाव चढेच राहण्याचा अंदाज आहे. यंदा हरभऱ्याचे विक्रमी उत्पादन अपेक्षित होते, परंतु गारपीट आणि पावसामुळे पीक हातातून गेलं, अशी माहिती लातूरमधील व्यापाऱ्यांनी दिली. मध्य प्रदेशात प्रतिकूल हवामानामुळे हरभऱ्याच्या गुणवत्तेवर वाईट परिणाम होण्याची भीती तेथील कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. राज्यात गारपीट आणि वादळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कृषी विभाग केंद्र सरकारकडे 690 कोटी रुपयांची मागणी करणार आहे. कृषी विभाग सध्या नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करत आहे. ते काम पूर्ण झाल्यानंतर केंद्र सरकारला अहवाल पाठवण्यात येणार आहे. राज्याचे कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांनी ही माहिती दिली. कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यात सुमारे 13,70,000 हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकं आणि फळ पिकांचं नुकसान झालंय. केंद्र सरकारचे पथक गुरुवारी तारीख 13 रोजी राज्यात दाखल झालं असून त्यांनी नुकसानग्रस्त भागाचा दौरा सुरू केला आहे. त्यांच्या पाहणी अहवालानंतर केंद्र सरकारकडून लवकरात लवकर मदतीचा निर्णय होणं अपेक्षित आहे, असंही श्री दांगट यांनी सांगितलं. अवकाळी पाऊस, गारपीट आणि जोरदार वारं यामुळे देशात यंदा गव्हाचं उत्पादन केंद्र सरकारच्या 956 लाख टनाच्या अंदाजापेक्षा कमी असेल, असं केंद्रीय कृषी आयुक्त JS संधू यांनी सांगितलं. पंजाब आणि हरियाणासह मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्रात गव्हाच्या पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचं काम अद्याप पूर्ण झालेलं नाही, त्यामुळे नेमक्या नुकसानीची आकडेवारी अजून आलेली नाही. परंतु सरकारच्या आधीच्या अंदाजापेक्षा यंदा गव्हाचं उत्पादन कमी राहील, असं श्री संधू यांनी स्पष्ट केलं. यंदा देशात गव्हाच्या लागवडीखालील क्षेत्रामध्ये 61,000 हेक्टर क्षेत्राची वाढ झाली होती. गव्हाचं पीक काढणीसाठी तयार झालेलं असतानाच प्रतिकूल हवामानाचा फटका बसला आहे. महाराष्ट्राच्या विविध भागात गारपीट आणि अवकाळी पावसानं थैमान घातलंय. डाळिंब बागांना त्यांचा मोठा फटका बसलाय. झाडांची पानं, फुलं आणि फळं यांच्यावर गारांचा मारा झाल्याने इजा झाल्या आहेत.
अशा ठिकाणी बहाराचं नुकसान निश्चित झालेलं आहे. मात्र 1 ते 1.5 महिन्यापर्यंत झाडाला विश्रांती देऊन पुन्हा बहार घेणं अशा ठिकाणी शक्य आहे. फांदीला ज्या ठिकाणी जास्त इजा झाली आहे त्याच्या खालील बाजूला 1 इंच अंतरावर छाटणी करून त्यावर बोर्डो पेस्ट लावावं. आता बघूया सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति 10 किलोचे. वांगी कमाल 80 रुपये किमान 50 रुपये, कोबी कमाल 50 रुपये किमान 30 रुपये, कारलं किमान 320 रुपये किमान 250 रुपये, हिरवी मिरची कमाल 180 किमान 150 रुपये, ढोबळी मिरची कमाल 250 किमान 200 रुपये, भेंडी कमाल 320 किमान 250 रुपये, गवार कमाल 450 किमान 350 रुपये, दोडका कमाल 400 किमान 350 रुपये. कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com ह्या संकेतस्थळाला भेट द्या. येत्या 24 तासात मराठवाडा, विदर्भात बऱ्याच ठिकाणी तसंच मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील काही प्रमुख शहरांचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे: मुंबई कमाल 35 अंश सेल्सिअस किमान 24 अंश सेल्सिअस, पुणे कमाल 35 किमान 23, नागपूर कमाल 38 किमान 24, नाशिक कमाल 36 किमान 22, औरंगाबाद कमाल 35 किमान 24, कोल्हापूर कमाल 38 किमान 24, सांगली कमाल 35 किमान 25, सातारा कमाल 35 किमान 23 आणि सोलापूर कमाल 35 अंश सेल्सिअस किमान 27 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in ह्या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. हे घे, आणखी सांग. बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंदगतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. आई, मला खायला दे ना. धीर धर बाळू, अजून डाळ शिजली नाही. चिंता करू नको बाळूची आई, यंदाच्या बारीला डाळ चांगली शिजल. म्हणजे व NFSM द्वारे डाळीचं उत्पादन वाढवण्याची पद्धत करण्यासाठी 1000 भागांची निवड करण्यात आली आणि त्यामध्ये आपल्या भागाचा बी समावेश आहे. त्यांना आमचा काय फायदा हो? आपल्या 5 एकर शेतासाठी लागणारं खत आणि कीटनाशक याशिवाय मिनी किट बी भेटल. पर इतक्या डाळीचं करायचं काय? सरकारनं कडधान्याचं आधारभूत मूल्य खूप वाढवलं आहे आणि त्याच्या खरेदीची पुरी व्यवस्था केली आहे. त्यानं मिळकत बी वाढल. आमचा बाळू एक चांगल्या शाळेत जाऊन शेतीशास्त्रज्ञ बनल. कुक्कुटपालन हा एक अतिशय फायद्याचा आणि लोकप्रिय असा व्यवसाय आहे. खरं तर कुक्कुटपालन हा मुख्य व्यवसाय म्हणूनही केला जाऊ शकतो,
पण कित्येक शेतकरी शेतीपूरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन करत आहेत. कोंबडीच्या मांसाला आणि अंड्यांना बाजारात नेहमीच चांगली मागणी असते. त्यामुळे कुक्कुटपालन हा एक बारमाही उत्पन्न देणारा व्यवसाय आहे. कमी भांडवल, कमी जागा आणि कमी कष्ट हे कुक्कुटपालन व्यवसायाचं वैशिष्ट्य आहे. म्हणूनच कमी उत्पन्न गटातल्या शेतकऱ्यांसाठी कुक्कुटपालन हा एक भक्कम आर्थिक आधार देणारा व्यवसाय ठरला आहे आणि या व्यवसायात महिलांचं प्रमाण लक्षणीय आहे. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यामधील कालवडे इथल्या कृषी विज्ञान केंद्रातर्फे महिलांचं आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या व्यवसायांचं प्रशिक्षण दिलं जातं. यामध्ये कुक्कुटपालन व्यवसायाचं प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या महिलांची संख्या जास्त असते. गिरिराज आणि कडकनाथ अशा 2 जातीच्या कोंबड्या पाळण्याचं प्रशिक्षण इथे दिलं जातं. मला 10 गुंठ जमीन आहे. मी लोकांच्या शेतात राबायला जात होते. मग त्यामुळं काय माझा घरच्या संसाराचं माझं भागत नव्हतं. मग कृषी विज्ञान केंद्र कालवडे येथे ट्रेनिंग घ्यायला मी 7 दिवस गेले. मग त्या मॅडमने आमच्या मला 25 पिल्ले फ्रीमध्ये दिली. तेच उत्पन्न मी जरा थोडं केले. मग ते केल्यानंतर मला त्या 25 पिल्ल्यामध्ये जरा फायदा वाटला. मग ते विकली मी पिल्ले कराडला नेऊन आणि गावातल्या लोकांना काय विकली. मग ते जरा थोडे पैसे मला मिळाल्यानंतर मी जरा रानात आमच्या शेडमध्ये गोट्यात जरा थोडी जाळे आणून शिनवायचं, विटा आणून शिनी जरा थोडीशी खोली केली. मग त्या खोलीमध्ये मी 100 पिल्ले दुसरी आणली दुसऱ्या महिन्यातली. मग त्या 100 पिल्ल्यामध्ये मला जरा फायदा वाटू लागला म्हणून शिनी मी परत आणि महिन्याला पिल्ले आणायला लागले. मग त्या पिल्ल्यापासून मला कसं लोकांच्या शेतात राबावं जावं लागत होतं ते माझं बंद झालं. कुक्कुटपालन करण्यासाठी कोंबड्या सुरक्षित राहतील आणि त्यांना मोकळेपणा मिळेल अशी जागा तयार करावी लागते. शिवाय चांगल्या जातीची पिल्लं घेण्याबरोबरच त्यांचं वजन योग्य प्रकारे वाढण्यासाठी त्यांना योग्य तो आहार द्यावा लागतो आणि योग्य प्रमाणात पाणीही द्यावं लागतं. जन्मलेलं पिल्लू एका दिवसाचं आणतो. जन्मलेलं पिल्लू आणल्यानंतर शेडमध्ये साफसफाई करून शिने तिथं खाली लाकडी भुसा वापरतो. लाकडी भुसा वापरल्यानंतर आम्ही त्याच्यावर पेपर हातरतो. पेपर हातरल्यानंतर ते बॉक्समधले पिल्ले आम्ही त्यांना सोडतो. त्या कागदावर सोडायचे. तर मग कागदानंतर सोडल्यानंतर त्यांना 100 पक्षासनी 800 ग्रॅम गूळ आम्ही त्यांना गरम पाणी करून शिनी उकळून शिनी पाण्यातून त्यांना देतो. मग ते 2 तासानंतर फिनिशर खाद्य आम्ही त्यांना देतो. ते खाद्य 7 दिवस किंवा 14 दिवस असं लहान पिल्ले येते तोपर्यंत त्यांना द्यायचं. मका भरडा दोन्ही मिक्स करून शिनी आम्ही त्यांना घालतो. कुक्कुटपालन व्यवसाय फायद्याचा करण्यासाठी कोंबड्यांच्या वजनाबरोबरच त्यांच्या आरोग्याची काळजीही घ्यावी लागते आणि वेगवेगळ्या आजारांपासून त्यांचं रक्षण करण्यासाठी वेळोवेळी त्यांचं लसीकरण करावं लागतं. लासोटा लसीकरण डोळ्यातून 1 थेंब घालून शिने प्रत्येक पिल्लाला देतो. 14व्या दिवशी गंभोरा लसीकरण 14व्या दिवशी दिल्यानंतर ते पण डोळ्यातूनच द्यायचा. मग डोळ्यातून दिल्यानंतर 3रा डोस असतो तो पण लासोटा, तो पण पाण्यातून द्यायचा. आणि 4था पण गंभोरा द्यायचा, तो पण पाण्यातून द्यायचा. आपल्याला अंड्यासाठी ठेवायचे जर पक्षी जर असला तर त्यांना पाऊल फॉक्स म्हणून शिनी 35व्या दिवशी ते इंजेक्शन असतं. मग ते इंजेक्शन आम्ही त्यांना देतो. कुक्कुटपालन व्यवसायामुळे या महिलांमध्ये आर्थिक बळ तर आलंच, पण हळूहळू व्यवसाय वाढवत नेत आपली आणि आपल्याबरोबरच आपल्या कुटुंबाची जीवनशैली सुधारण्याची कलाही या महिलांनी साधली आहे. एका पिल्ल्याला खर्च 70-80 रुपये किंवा जास्त दिवस जर राहिला तर 90 रुपये खर्च येतो. आम्ही 2.5 महिन्यात विक्री काढतोय. त्यांना दर आम्हाला मिळतो कराडमध्ये किंवा शेडवर आल्यानंतर 200-250 रुपये एका नागामागे आम्ही विकतो त्यांना. मग आपल्याला 90 रुपये जरी खर्च आले तरी पण आपल्याला 100-125 रुपये एका पिल्ल्याला मिळू शकते. फायदेशीर म्हणजे आम्ही 100 पक्षी आणतो, त्याच्यातून त्यांचं 2,100 रुपयाची पिल्लं येतात. त्यांना 6 किंवा 7 पोती खाद्य लागतं. मग ते 9-10 हजार रुपये आम्ही खर्च करतो. 100 पक्षामागे 200 रुपयाला जर विकला तर 20,000 रुपये त्यांचं होतात. 150 रुपयाला विकला तर त्यांचं 15,000 रुपये होतात. मग 8-9 हजार रुपये जरी त्यांचे खर्च जरी काढले तर आपल्याला 5-6 हजार रुपये महिन्याचा पगार पडतो. आणि आमचं कसं लॉटवर लॉट चालू असतात. एक लॉट आम्ही जन्मलेल्या पिल्ल्यांचा घेतो, तो 21 दिवस उष्णतेखाली ठेवायचा. त्यांना 2 व्हाईटची लाईट देतो एका पेक्षाला. 2 व्हाईटची लाईट दिल्यानंतर त्यांना 21 दिवसानंतर दुसऱ्या बॅचमध्ये ठेवतो.
म्हणजे दुसऱ्या खोलीत ठेवतो. मग ते दुसऱ्या खोलीतून ठेवल्यानंतर परत तिसऱ्या खोलीत नेतो की मी हे कुक्कुटपालन केल्यापासून 4 रुपये मला बाजारातून येते ते त्याच्यातलं मी एखादी घरात वस्तू आणते. माझ्या घरी मॅडम साहेब माझ्या घरी असली खुर्ची सकट बसायला नव्हती. मग हे कोंबडे विकायला गेल्यानंतर मी खुर्ची आणणार. आता तुम्ही साहेब लोक आलाय त्यामुळं मला आता हे लोकांच्यातनं मागण्यापेक्षा मी कोंबडी विकायची खुर्ची घेऊन यायची. मला खाद्याचं पोतं मालक माझं इतकं काय असं तरुण असं नसल्यासारखं मला त्यांना खाद्याचं पोतं येत नव्हतं. मग त्यांना खाद्याचं पोतं आणण्यासाठी माझ्या मुलग्याला मी 50,000 रुपयाची गाडी कोंबड्यांच्या जीवावरच घेतली. कारण कसं आमच्या स्टँडवरून जे इथं शेडपर्यंत आणायचं 50 किलोचं पोतं माणसाला येत नाही. मग ते कोंबड्यातलेच पैसे काढून मुलाला एक गाडी घेतली 50,000 रुपयाची. मग आमच्या कोंबड्यासनी पाणी जास्त लागतं. एक 10-12 कळशा पाणी लागतं. ते आपण आता तुम्ही कॉर्नरवरून आला तिथं एक सरकारी बोर आहे. त्या सरकारी बोरमधनं मला पाणी आणायचं 10-12 कळशा रोज लागायचे. मग ते कोंबड्यातलं पैसे साठवून मी एक बोरची गाडी मागून एक कोंबड्यांसाठी बोर घेतली. मग बोर घेतल्यानंतर आता आमचे पिल्ल्यांचं लसीकरण फ्रीजमध्ये ठेवावं लागतं. माझ्या घरी फ्रीज सकट नव्हता. मग आता कालच्या दिवाळीला मी कोंबड्यांच्याच एका लॉटमधले मालकाने सांगितलं की आपल्याला दिवाळी करायची नाही, आपल्याला एक फ्रीज घ्यायचा. मग ते एक लॉट विकला मालकाने म्हणलं मी आज तुम्हाला पैसे देणार नाही. मग ते फ्रीज आणला 10,000 रुपयाचं. आपल्या पिल्ल्यांचं लसीकरण ठेवावं लागतं त्यात. आणि घरात माझ्या भांड्याचे कपाळ बिपट असलं काही सकट नव्हतं. मी कोंबड्या विकणार ते संसार सट आणणार. असे कोंबड्या विकूनच मी हे संसार सट मोठा करत आणले. सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये, पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा आपलं स्मित हास्य. का वसूल करतेस बाबा, करतेस बाबा. तुकाराम, हे तुकाराम. हे शाळेला गेल्या ती. शाळेला गेला. अरे बा नाही सांगायचं तर पटेलाशे बॉल बॅडे. वहिलाला म्या शाळेलाच गेलतो, म्हणजे फॉर्म स्कूलला. जिथं शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. जसं मातीच्या पोतानुसार कोणती खतं योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशक उत्तम आहेत. खर्च बेताचा, लाभ मोलाचा. हे धर लाला, तुझं कर्ज फिटलंय. कुक्कुटपालनामध्ये अंड्यांच्या विक्रीला प्राधान्य द्यायचं असेल तर लाल पांढऱ्या रंगाच्या गिरिराज जातीच्या कोंबड्या पाळल्या जातात आणि अंड्यांपेक्षा मांसाला प्राधान्य द्यायचं असेल तर काळ्या रंगाच्या कडकनाथ जातीच्या कोंबड्या पाळल्या जातात. कुक्कुटपालनाचा व्यवसाय केलेला आहे. त्यात कडकनाथ घेतलेला आहे. कडकनाथ आणि कुक्कुटपालन हे दोन्ही चालू केलेलं आहे. तर ती गिरिराजमधलं पक्षी आणि कडकनाथमधलं पक्षी. कडकनाथमधलं काळं मांस असतं, काळं रक्त असतं आणि काळं मांस असतं. त्यामुळं त्या डायबिटीज ही असं आजाराला ते मांस चांगलं असतं. त्यामुळं आम्ही ते कडकनाथ बी केलेलं आहे. त्याची बी विक्री 4 महिने पक्षी सांभाळला तर 4 महिने त्याचं म्हणजे ती पक्षी लहानसं असतं, म्हणजे वाढत नाही. आणि गिरिराजमधलं वाढतं, म्हणजे 4 महिन्याचं पक्षी असलं तर 1.5-2 किलो मांस पडतं. आणि कडकनाथमधलं किलो ते किलोभर म्हणजे भारी 4 महिन्यात असं असते. आणि ते आमच्या घरात म्हणजे व्यवस्थित सगळं चांगलं असतं. पण हे महिलांचं आपलं करायचं व्यवसाय म्हणून केला आम्ही. आपलं एकामेकाच्या नाद्याने आम्ही विचारून केला. त्यामुळं आमचा बी फायदा झाला. महिलांना आम्हाला पैशाची लालची लागली. 100 पक्ष्यासनी ते भांडे असतं आपले मिळतं, ते भांडं गच भरून पाणी ठेवायचं. मग ती 2 टाईम पाणी आपल्याला ते 3 वाजता एक द्यायला लागतं, सकाळचं 6ला एक द्यायला लागतं. 6ला दिलं की पुन्हा 3ला द्यायचं. 3ला दिलं की पुन्हा खाद्य बी तसंच. एक टाईम आम्ही खाद्य घालतो, एक टाईम गहू घालतो. गहू बी आणि कणी बिणी असं मका हे असलं तर ते बी हे बी फिरवून दोन्हीने बी चालतं. त्यामुळं आपलं लई खाद्य लागत नाही, खाद्याची बी बचत होते आणि वजन बी चांगलं येतं. रोग असं उभा राहतात, असं गच उभा राहणार लगेच पडतात खाली. त्यामुळं उभा राहतात जिंकतात ती, त्यामुळं लगेच मर होती. मग आम्ही लगेच मॅडमला फोन केला की मॅडमने सांगतात मग हे पावडर वापरा, ते लसीकरण द्या, हे करा. मग ते लसीकरण बी 7 दिवसाचं द्यायचं, 14 दिवसाचं द्यायचं,
35व्या दिवशी द्यायचं आणि लसीकरण केल्यावर मग ते तरतरीतपणा त्यांचा पक्ष्यांचा राहतो आणि ते जे मग मरबीर काय होत नाही काय नाही चांगलं असतात. मुलांचं शिक्षण झालेलं, थोरल्या मुलग्यांचं लग्न झालेलं आहे, धाकट्या मुलग्याचं लग्नाचं चाललेलं आहे. रानात शेती बीती आहे, ते गोबर गॅस संडास बाथरूम सगळं आम्ही तिथं पक्षी केल्यानंतर सगळं आमचा सूर लागलेला आहे तिथं. कुक्कुटपालन व्यवसायामुळे महिलांना आर्थिक आधार मिळतो आणि त्यांची जीवनशैली तर सुधारतेच, पण त्याबरोबरच त्यांचा आत्मविश्वासही वाढतो आणि अजून काही करून बघण्याचं धाडसही वाढतं. त्यामुळे खऱ्या अर्थानं महिलांचं सक्षमीकरण होतं आणि याचं श्रेय जातं ते कृषी विज्ञान केंद्रामध्ये कार्यरत असणाऱ्या विषय तज्ज्ञांना. ग्रामीण कुक्कुटपालन या प्रशिक्षणामध्ये कोंबड्यांचे रोग, त्याचं लसीकरण, त्याचं प्रात्यक्षिक आम्ही दाखवतो आणि शेड कसं असावं, कोणती काळजी घ्यायला पाहिजे लहान पिल्लांपासून मोठ्या कोंबड्या होईपर्यंत, हे सर्व त्याच्यामध्ये महिलांना प्रात्यक्षिकरित्या दाखवलं जातं. हे 6 दिवसाचं प्रशिक्षण महिलांनी शेतकऱ्यांनी घेतल्यानंतर शेवटच्या दिवशी त्यांना आम्ही केंद्रीय कुक्कुट विकास संस्था मुंबई आणि कृषी विज्ञान केंद्र कालवडे यांचं एक सर्टिफिकेट देतो. या सर्टिफिकेटच्या आधारे भविष्यात त्या महिलांना किंवा शेतकऱ्यांना व्यवसाय करायचा असेल तर त्या सर्टिफिकेटच्या आधारे ते त्यांना पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल किंवा कृषी विभागाच्या काही योजना असतात त्या योजनामध्ये त्यांना भाग घेता येतो आणि काही अनुदानाच्या योजनांचा त्यांना फायदा होतो. हे प्रशिक्षणपत्र त्यांना भेटल्यानंतर बँकेमार्फतही त्यांना कर्ज सहजासहजी मिळू शकतं. हे विषय तज्ज्ञ महिलांना वेगवेगळ्या विषयांची माहिती देतात, त्यांना योग्य ते प्रशिक्षण घेण्यासाठी उद्युक्त करतात. प्रशिक्षणानंतर त्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करतात आणि व्यवसाय सुरू झाल्यावर अधेमध्ये येणाऱ्या समस्यांसाठी मार्गदर्शनही करतात. यामुळे महिलांना सतत प्रोत्साहन मिळतं आणि नवीन गोष्टी करून बघण्याची त्यांची उमेद वाढते. ह्या कडकनाथ गिरिराज कोंबडी पालन आहे या व्यवसायासाठी कृषी विज्ञान केंद्रामध्ये प्रशिक्षण दिलं जातं. प्रशिक्षण देण्याच्या अगोदर साधारण आम्ही नावनोंदणी करतो शेतकऱ्यांची, महिलांची. नावनोंदणी केल्यानंतर ज्यांचं नावनोंदणी केलेली अशाच लोकांना आम्ही KVKमध्ये बोलवतो आणि प्रशिक्षण दिल्यानंतर ज्या लोकांना हा व्यवसाय सुरू करायचा आहे अशा लोकांना KVK मार्फत पिल्लांचा पुरवठा केला जातो. साधारण 21 रुपये एका पिल्लाची किंमत आहे आणि ज्या अगोदर पिल्लांसाठी त्यांचं बुकिंग घेतलं जातं. बुकिंग घेतल्यानंतर ज्या लोकांचं बुकिंग झालेलं आहे अशाच लोकांना आम्ही पिल्लं देतो आणि त्याच्यानंतर पिल्लं घेतल्यानंतर शेडमध्ये त्यांची पिल्लं आणल्यानंतर आम्ही तिथं व्हिजिट करतो. त्यांच्यामध्ये समजा काही लसीकरण करायची गरज आहे, लसीकरण किंवा एखादा रोग झाला असेल तर अशा त्यांचे काही प्रॉब्लेम असतील कोंबडी पालनाचे वगैरे, तर अशा वेळेस आम्ही सायंटिस्ट तिथं व्हिजिटला जातो आणि त्यांना वेळोवेळ गायडन्स करतो आणि फॉलोअप घेतो. ज्या महिलांनी व्यवस्थितरित्या यशस्वीरित्या हा व्यवसाय केलेला आहे अशा महिलांना सुद्धा आम्ही KVKमध्ये किंवा व्हिजिटला आमचे बाहेर कार्यक्रम असतात तर त्या महिलांना मास्टर ट्रेनर म्हणून आम्ही बोलवतो, जेणेकरून त्यांचे अनुभव सांगायला शेतकऱ्यांना आम्ही त्यांना तिथं बोलवत असतो. आणि ज्या महिला ह्या 3-4 वर्षापासून ह्या कोंबडी पालनाचे व्यवसाय आहेत अशा महिलांना निवडून आम्ही तिथं KVKमध्ये बोलवतो, जेणेकरून त्यांचे अनुभव जर शेतकऱ्यांना सांगितले तर इतर महिलांना, इतर शेतकऱ्यांना खरोखर प्रोत्साहन मिळतं आणि ह्या महिलांचं सुद्धा थोडंसं स्टेज डेअरिंग किंवा धाडस वाढतं आणि त्या महिलांना आम्ही ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेतो. कोंबडीच्या अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिनं असल्यामुळे अंड्यांची मागणी दिवसेंदिवस वाढते आहे आणि म्हणूनच कुक्कुटपालन व्यवसाय योग्य प्रकारे केला तर तो अतिशय फायद्याचा ठरतो. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल ID असे आहे ddkpunekrishi@hotmail.com आणि ddkpunekrishi@rediffmail.com.